महाराष्ट्र शासनानं पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठीच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे यातील तांत्रिक अडचणी दूर करून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी आमदार तुराज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. आमदार तुराज पाटील यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचं निवेदन सादर केलं. सध्या नारी शक्ती दूत या ॲपवर एकाच वेळी हजारो लोक नोंदणी करत असल्यानं फॉर्म भरण्याचा वेग खूप कमी असल्याकडे लक्ष वेधत आमदार तुराज पाटील यांनी महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपबरोबरच संगणकाच्या मदतीनं फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, लाभार्थींच्या लाईव्ह फोटोऐवजी हार्ड कॉपी फोटो अपलोड करण्याची सुविधा द्यावी आदी मागण्या केल्या आहेत. या योजनेचे फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत यांच्याकडे आहे. मात्र या सर्वांना ऑनलाईन फॉर्म भरण्याबाबत पुरेशी तांत्रिक माहिती नसल्यानं त्यांना याबाबतचं प्रशिक्षण देण्यात यावं. या योजनेसाठी आवश्यक तांत्रिक बाबीमध्ये योग्य सुधारणा होण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आमदार तुराज पाटील यांनी याबाबत या योजनेचे नोडल अधिकारी सुहास वाईंगडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. शासनाची ही योजना जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे कार्यकर्ते प्रयत्न करत असून प्रशासनानंही यासाठी सहकार्य करावं असं आमदार तुराज पाटील यांनी सांगितलं.